आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगरातून, कारण वंचितच्या वतीने आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। पोलिसांनी वंचितच्या अनेक पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे। नोटीसनंतरही पदाधिकारी मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत आणि सध्या या मोर्चाला सुरुवात झाली आहे। एकीकडे क्रांती चौकात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे आणि संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मधल्या या चौकाला छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय, तर दुसरीकडे आपण बघतोय आरएसएस मुर्दाबाद दिलेले फलक घेऊन वंचितचे हे कार्यकर्ते दाखल झाले। अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख। मोहसिन, एकीकडे परवानगी नाही असं सांगण्यात येत होतं, मात्र मोठ्या संख्येने इथे वंचितचे कार्यकर्ते दाखल झाले। सध्या नक्कीच गर्दी मोठ्या प्रमाणात झाली। अजून मोर्चा सुरू झालेला नाही। काही वेळात सुजात आंबेडकर या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होणार आहे। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर देखील बहुजन आघाडी मोर्चा काढण्यावर ठाम आहे। थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो की आता क्रांती चौकात पोलिसांनी कसा फोर्स वाढवला आहे आणि कसे पद्धतीने बॅरिकेड लावण्यात आले, कारण आता या ठिकाणी यापुढे कुठेही मोर्चेकरी पुढे जाऊ नये याची खबरदारी घेतली जाते आणि त्यासाठी आपण बघितलं तर मोर्चेकरी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड लावलेला आहे आणि पोलीस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। आपण बघतो की ही सगळी हे बघा इथून अशा पद्धतीने पूर्ण फळी पोलिसांची एक उभी करण्यात आलेली आहे। मोर्चेकरी याच्या पुढे जाऊ नये याची खबरदारी घेतली जाते। आधीच पोलिसांनी सगळ्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस देखील देण्यात आलेल्या आहे आणि त्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमची परवानगी नाकारण्यात आली, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण होणार नाही, असं कोणतंही कृत्य करू नये। मात्र तरीही वंचित बहुजन आघाडी आपल्या मोर्चा काढण्यावर ठाम आहे आणि दुसरे त्यामुळे पोलिसांनी क्रांती चौकात अशा पद्धतीने बॅरिकेड लावलंय, तर संघाच्या कार्यालयाजवळ देखील 3 टप्प्यांमध्ये सुरक्षा जी आहे ती तैनात करण्यात आली आहे। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत मोर्चेकरी संघाच्या कार्यालयावर जाणार नाही याची खबरदारी पोलीस घेतात। मात्र वंचित बहुजन आघाडी संघाच्या कार्यालयावर जाण्यासाठी जाणारच अशा भूमिकेत आहे। आता थोड्या वेळात सुजात आंबेडकर या ठिकाणी पोहोचतील आणि मोर्चाला सुरुवात होणार आहे। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन। तर वंचितकडनं काढण्यात येत असलेल्या मोर्चावरती पहिल्यांदा संघानेही आपली भूमिका मांडली आहे। संघाच्या स्वयंसेवकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज वंचित बहुजन आघाडीकडून संघाच्या कार्यालयावर मोर्चा काढला जातोय। मात्र यावर संघाची काय भूमिका आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत संघाचे स्वयंसेवक आहे। काय सगळी भूमिका आहे? आज मोर्चा तुमच्या कार्यालयावर धडकतोय, संघावर बंदी करण्याची मागणी देखील केली जाते। हे बघा, संघावर बंदी करण्याचा हा कुठला प्रश्न नाहीये। हे जे आंदोलन वंचित बहुजन आघाडी आता करत आहे ना, हे पूर्णपणे सगळ्याला माहिती हे राजकारण आहे। त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिष्ठेसाठी ह्यांनी केला स्टंट आहे। जो त्यांना स्टंट करायचा होता, प्रसिद्धी मिळवायची, ती व्हिडिओ व्हायरल करायचा होता, त्यांनी तो केलाय। परंतु याच्यामधून जे समाजाचं नुकसान होतं हे यांच्या लक्षात येत नाही। दूरगामी जर बघितलं समाजाचं नुकसान होते ना, हे 4 जण म्हणजे आंबेडकरी समाज नेतृत्वाने ना वेगवेगळे समाजामध्ये असणारे गट आहेत, अनेक रिपब्लिकन पक्ष आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने काम करतात। आम्ही त्याच पद्धतीने काम करतो ना। आम्ही कुठल्याही बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचारांच्या विरोधात आमचं काम नाहीये ना। मी स्वतः मागच्या 15 वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघात काम करतो, चळवळीमध्ये काम करतो, अनुसूचित जाती घटकांमध्ये आम्ही काम करतो। समाजाची स्वीकार्यता आहे ना। यांनी फक्त खोट्या पद्धतीने नॅरेटिव्ह बसवायचे की संघ असा आहे, संघ जातीवादी आहे, अमुक आहे। आम्हाला कधी जातीवाद दिसला नाही ना, आणि यांना संघाच्या बाहेर राहून कसं काय जातीवाद दिसतो? फक्त आता येणाऱ्या निवडणुका आहेत, राजकारण आहे, याच्यामध्ये मग काहीतरी राजकीय फायदा मिळेल अशा पद्धतीचा यांचा जो स्टंट आहे तो प्युअर स्टंट आहे, राजकीय स्टंट। याच्यामध्ये समाजाचं नेतृत्व नाहीये, समाज यांच्या पाठीशी सगळा नाहीये। नक्कीच। आणि कसं बघता या सगळ्या आंदोलनाकडे? कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे, इशारा देखील देण्यात आलाय आणि संघावर बंदी देखील मागणी करण्यात आली। ऍक्च्युली संघावरती म्हणजे आतापर्यंत अशा काही लोकांनी 4 वेळेला बंदी आणण्याचा प्रयत्न केला, परंतु ती काही कायद्याच्या याच्यावर टिकलेली नाहीये आणि संघाने 100 वर्ष पूर्ण केलेली आहे। आज संघाचं कार्य सर्वदूर भारताच्या बाहेर सुद्धा काम आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये काम चालतं। आणि सामाजिक विषयामध्ये तर सामाजिक बंधुभावाचा विचार घेऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज फक्त छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्हा जरी म्हटलं तरी यामध्ये शेकडो असे सामाजिक उपक्रम चालतात। आता पूरग्रस्त सगळ्या विषयामध्ये सुद्धा सेवा भारती जी संस्था आहे संघाची, तर अनेक गावांमध्ये जाऊन वस्त्यांवरती जाऊन आपण त्या ठिकाणी काम केलेलं आहे। अशा सामाजिक विषयांमध्ये संघ काम करत आलेला आहे बंधुभावनेच्या भूमिकेतून। त्यामुळे मोठा सामाजिक आधार संघाला लाभलेला आहे। त्यामुळे हा आधार कसा तोडता येईल कदाचित, आणि सामाजिक तेढ कशी निर्माण करता येईल आणि त्यातनं राजकीय पोळी कशी भासता येईल, असा हा राजकीय स्टंट आम्हाला वाटतो। त्यामध्ये संघाने काही अशी तीव्र प्रतिक्रिया त्यामध्ये दिलेली नाहीये। ही संघाची भूमिका आहे। ज्या पद्धतीने हा सगळा मोर्चा निघतोय हा राजकीय स्टंट आहे आणि राजकीय फायद्यासाठी संघावर मोर्चा काढला जात असल्याची त्यांची प्रतिक्रिया आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।